नमस्कार. माझे नाव आर्या अजय दुर्गाडे. मी इयत्ता 9वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल माळवाडी हडपसर पुणे 28. मी आज श्यामची आई या पुस्तकातील थोर अश्रू या कथेचे वाचन करत आहे. लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे. श्यामनी सुरुवात केली. संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छापो पाणी, लंगडी, धावणे, लंपट डाव, लंगशोबाई, ताक दे, डेरा फुटला, मडके दे असे नाना प्रकाराचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापून ठेवीत असे. आई घंगाळात पाणी आणून दे व माझे अंग चोळून वगैरे दे. दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली. रात्री निजण्याच्या आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजवयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो. हे मनाचे स्नान शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ लागते. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोटे लावले व धोंडीवर जाऊन बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती. आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेळा जात होते. संध्याकाळची आंघोळ तिला फारसे पाणी लागत नाही. आईने खसखसा अंग चोळून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो. पाणी संपले व मी हाका मारू लागलो. आई, अंग पुस माझे. पाणी सारे संपले. थंडी लागते मला. लवकर अंग पुस. मी ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते. वडील, पुरुष मंडळी धोतर पिऊन त्यालाच अंग पुशीत. एखाद्या जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असेल. संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी. आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, देवाची फुले काढ. मी म्हटले, माझे तळवे ओले होतात, त्यांना माती लागेल. माझे खालचे तळवे पुस. तळवे रे ओले झाले म्हणून काय झाले? कशाने पुसू ते? आई म्हणाली, तुझे ओचे धोंडीवर पसर. त्यावर मी पाय ठेवेन, पाय टिपून घेईन व मग उडी मारेन. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली. पसर तुझा ओचा. मी हट्ट धरून म्हटले. हट्टी आहेस हो श्याम अगदी. एक एक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक. हा, ठेवा पाय. आईने आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेवले, नीट टिपून घेतले व उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले. त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडेच त्यावेळेस बदलता येणार होते ते. परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही. मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो. आई निरंजन घेऊन आली व म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून.